हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो आहे साकीनाका इथे असलेले हॉलिडे इन हॉटेलमध्ये. तिथल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही चाललो आहे आता डिनरसाठी. आम्ही आता इथे एंट्री केली आहे आणि एंट्री केल्या समोरच इथे दिसते आपल्याला हॉलिडे इन हॉटेल. आणि इथे फाउंटन आहे, अतिशय सुरेख असं हे फाउंटन आणि लाईटिंग वगैरे आहे. आणि आजूबाजूला झाडं वगैरे पण आहेत खूप सारी. इथे थोडं पुढे आल्यावर आणखी एक इथे फाउंटन आहे, तो पण अतिशय सुरेख असा आहे. आणि इथे सिक्युरिटी आहे आणि आम्ही सिक्युरिटीच्या इथून आतमध्ये एंट्री केली आहे. आणि आम्ही रिसेप्शनमधून आता इथे सप्तमी इथे रेस्टॉरंटचं नाव आहे, तिथे आम्ही एंट्री केलेली आहे. एंट्री केल्या एकदम छान वाटतं आहे. आणि इथे ब्ल्यू थीम असल्यासारखं एकदम सगळं ब्ल्यू आहे. चेअर पण आणि सोफा वगैरे पण आहे बसण्यासाठी. आणि आम्ही आता एक सीट सिलेक्ट केलेली आहे इथे. आणि आम्ही आता इथे बॅग ठेवून चाललो आहे बुफे काउंटरला. काय काय आहे ते आम्ही आता बघणार आहे इथे. आणि त्याच्यानंतर स्टार्ट करणार आहे डिनर. पण त्याच्या आधी आम्ही एक राऊंड घेतो आहे रेस्टॉरंटचा. खूप मोठं रेस्टॉरंट आहे. आम्ही ही सीट सिलेक्ट केली आहे आणि आम्ही इथे बसणार आहे आणि डिनर करणार आहे आता. सगळ्यात आधी आम्ही इथे सूप काउंटरला आलो आहे आणि सूप घेतो आहे. सूप घेतल्यानंतर आम्ही आता इथे स्टार्टर्स घ्यायला आलो आहे. स्टार्टर्स तुम्ही बघू शकता इथे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी एकत्र ठेवलेल्या आहेत एकाच ठिकाणी. त्याच्यानंतर इथे मेन कोर्स आहे, दाल, राईस आणि खूप प्रकारचे आयटम आहेत इथे. बिर्याणी वगैरे पण आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आयटम इथे अवेलेबल आहेत. आणि त्याच्या खाली इंडक्शन चालू आहे, जेणेकरून जेवण गरम राहावं आणि आपल्याला गरम गरम जेवणाचा आनंद घेता यावा. इथे 3-4 प्रकारचे पापड वगैरे पण ठेवलेले आहेत. आणि इथे चाट काउंटर आहे, आपण इथे चाट पण एन्जॉय करू शकतो. हे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे बनवून देतात इथे. आणि आम्ही आता सगळ्यात आधी इथे स्टार्टर्स एन्जॉय करतो, त्याच्यानंतर आम्ही मेन कोर्स घ्यायला जाणार आहे. स्टार्टर्सबरोबर आम्ही इथे ज्यूस पण घेतलेले आहेत. इथे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहेत की आम्हाला इथे कन्फ्यूज होते की आम्ही काय खाऊ आणि काय नको. तर आम्ही सगळ्यातलं थोडं थोडं घेऊन टेस्ट करतो. इथे व्हेज नॉनव्हेज सगळं आहे. मी तुम्हाला दाखवते पूर्ण बुफे इथे, तुम्ही बघू शकताय. मी इथे डिनरसाठी घेतलं आहे व्हेज बिर्याणी, रायता, तेंडलीची सब्जी आणि इथे आपल्याला गरम गरम रोटी सर्व केली जाते आपल्या आवडीनुसार. आणि इथे एक कोल्ड्रिंक पण आम्हाला ऑफर गेलेला आहे. आणि आम्ही अशा प्रकारे डिनर केलेला आहे. आणि आता डेझर्ट काउंटरला आलो आहे. डेझर्ट काउंटरला पण इथे खूप व्हरायटी आहेत, मिठाई आहेत, केक आहे, फ्रूट्स आहेत. तर इथे आपण आपल्या चॉईसप्रमाणे आपल्याला हवं ते घेऊ शकतो.
इथे पण खूप व्हरायटी आहेत. इथे पण आम्हाला कन्फ्युजन होते, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यातलं थोडं थोडं घेतलेलं आहे फक्त टेस्ट करण्यासाठी. इथे फ्रूटचे कट पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह असे कट करून ठेवलेले आहेत आणि आम्ही आता हे डेझर्ट एन्जॉय केलं इथे. आणि सगळ्यात शेवटी आम्ही आलो इथे आईस्क्रीम काउंटरला. इथे आईस्क्रीम पण आपण आपल्या हाताने घेऊ शकतो आपल्या चॉईसप्रमाणे. स्ट्रॉबेरी, पाईनॲपल, बटरस्कॉच, व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम वगैरे 4 आहेत इथे. आणि इथे टॉपिंग्ससाठी पण चोको चिप्स वगैरे आहेत, तर आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो चॉईस करून आपल्याला जो फ्लेवर पाहिजे, जे टॉपिंग्स पाहिजेत ते. आणि आम्ही चॉकलेट आईस्क्रीम घेतलेला आहे इथे. मस्त चोको चिप्स टाकले आहेत त्याच्यावरती आणि आम्ही मस्त चॉकलेट आईस्क्रीम इथे एन्जॉय करतो आहे डेझर्टबरोबर. आणि आम्ही आत्ता मस्त डिनर डेझर्ट वगैरे एन्जॉय करून आता परत चाललो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे हॉलिडे इनमधलं सप्तमी रेस्टॉरंट कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या रेस्टॉरंटला तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या आणि इथल्या डिनरचा आनंद घ्या. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.